हॉस्पिटलमध्ये. तर अर्जंटमध्ये आम्हाला जावं लागतंय. तर एक दिवस काय बोलते, एक दिवस तर चेहरा, या चेहऱ्याची आठवण येईल तुला गेल्यानंतर, समजलं. गाईस तर मी बोलून गेले सकाळी की किट्टूचे पप्पा बदलले, एक दिवस तर नाही दिसत डोळ्यासमोर, पण समजतंय की कोणी घरी नसले किट्टूचे पप्पा तर कसं होतंय, असं बोर बोर झाल्यासारखं होते. मग वाटते मला चटका बघच लागलाय मला. बघ कुठं लागला बघ बरं चटका. तूच बघ, काय बोलला तर ना मम्मी कुठं चटका लागला बघ. तू कुठं लागला? इकडे दोन पाईप इकडे लागला. इथं नाही. तुला पप्पाला मिस नाही होत का किट्टूला? तर होता किती शारा होते, एवढं शारा होते. मला पण मिस होते पप्पा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनलवर. आणि ही बघा मला कशी साईडला करते, कारण की नाही का मी नाही का चाललेलो आहे आता नाशिकला प्रीतम भाऊजी सोबत. जरा काम आहे तिकडे हॉस्पिटलमध्ये, तर अर्जंटमध्ये आम्हाला जावं लागतंय. तर एक दिवस काय बोलते, एक दिवस तर चेहरा, या चेहऱ्याची आठवण येईल तुला गेल्यानंतर, समजलं. तर चला आता निघूयात, प्रवास कसा होतो बघूयात. आणि मायरा इकडे काय करते ते पण कंटिन्यू तुम्ही ब्लॉग मध्ये बघा. आता तर सध्या पोहे बनवते. काय बोलते, तुम्ही तिकडे चालल्यावर कसं बघणार ते इकडे मी काय बनवते? काय बनवती म्हणजे तू बनवतीच राहते का दिवसभर? मग खायला लागत काय? म्हणजे खात राहते दिवसभर खात राहते. दिवसभर हे बनवत राहत. बापरे, मी एकटेच खात राहते का? तुम्ही नाही खात का कोणी? खाते ना. आता मायरा पोहे बनवते आणि निघताना मला बोलतेय की लवकर अहो तुम्ही आंघोळ जाऊ पोहे खाऊन जा. पोहे द्यायला विचारा. बघा निघायच्या टायमालाच बरोबर गरम गरम खातच, थंड आल्यावर कोणी खाणार पण नाही. ओके, हा थंड झालं नाही हे का? काय साबुदाणा खिचडी आम्हाला तिकडे ते हॉस्पिटल मध्ये, मी पण तिकडे जेवण खाईन पोहे. आता कुठे येतेस खाना? नाही मी चाललो आता, ते लेट झाले. चल, गरम गरम पोहे बनवले, त्याच्यावरती थोडं लसूण पण टाकलं. आता काय तुम्हाला लसणामध्ये आणि याच्यामध्ये काही फरक वाटत नाही काय? कशामध्ये? लसण मध्ये आणि कोथिंबीर मध्ये? हा, कोथिंबीर टाकली, सॉरी. तुमच्या मम्मी बोटच लावा लागत. बरं चला तर आपण भेटूयात थोड्या वेळात. किती सारे मिस होतं पिल्ला, किती सारे मिस होतं बघितलं माझ्या पिल्लेला. मला पांडे बापले बॉलिंग संजले भारी वॉश होते रे बाप्पा तुझ्या अंगात. आणि माहितीये का, कालपासून मी किट्टू दादा आम्ही दोघंच घरी होतो, कारण त्याचे पप्पा येणं जाणं चालू आहे हॉस्पिटलमध्ये, कोको हॉस्पिटलमध्ये. तर नाही आता पण मम्मी चाय घेऊन जाणार आहे. तर आता गाडी तर मग तिकडे नेलेली, तर आम्ही कशाने जायचो, त्याच्यामुळे किट्टू आणि मी घरीच राहीन आणि मम्मी जाणार आहे. मम्मी आणि पप्पा चाय घेऊन आम्ही दोघं घरीच. त्याचे पप्पा गेलेले नाशिकला, रात्री येणार आहे. मग आता लेट होणार आहे ना, मामाचं काम आहे ना, त्याच्यामुळं काम आहे त्यांच्या हॉस्पिटलच्या. मामीचं का? हो, मामी बिमार आहे ना आपली. आई बोलली ती बरी झाली. एवढ्या बऱ्या नाही झाल्या पिल्लू, अजून हॉस्पिटलमध्येच आहे अजून त्या. आता तो मामा आणि रात्री माहिती का, आमच्या किट्टू दादा कोको दादाला भेटायला गेला होता, तर मास्क लावून होता, पुढेच हात नाही लावले, कारण ना लहान लेकराचं व्हायरस चालू आहे लहान लेकरावर, त्याच्यामुळे हात पण नाही जास्त लावू दिले आम्ही. आणि कुठंच बेडला काहीच नाही, नुसता बसलेलं होता मास्क लावलेलं किट्टू दादाने. दुसरं मास्क दिलं तर आतून हॅन पिल्लू. आता गाडीमध्ये ठेवलं मस्त. हा, गाडीमध्ये आपल्या ब्ल्यू कलरचे. आता किट्टू दादाची आमची स्कूल चालू होईल 17 तारखेला, रोज स्कूल मध्ये जाईन तो आता. दांडी ब्ल्यू कलरची. ब्ल्यू कलरची डोळ्यात घर्षण रे बाप्पा. दे ना. आज आईसोबत जायचं तुला? कुठे आईसोबत जायचंय कुठे जायचं? हॉस्पिटलला. नाही मग राहू दे मला घरी. स्पायडरमॅन सोबत खेळ. आताच किट्टूच्या पप्पाला फोन लावला होता, आणि किट्टू काय बोलला माहितीये का, काय ऑर्डर करायचं. आणि तू काय बोलला पण हे सांग, ऍड्रेस सांगितलं का सगळं तू? काय आपल्या घराचा नंबर, आपल्या होमचा नंबर काय सांग? आमचा नंबर मला नाही माहिती. मग तू कलर सिटी, त्या कलर सिटी मध्ये कुठं पण आणून देईन ते लोक पार्सलवाले. मग तू चालन का? कोणाच्या घरी घेऊन जाईन ते? ऍड्रेस टाकावं लागतं ना त्या लोकांना पण. तू सांग. तू सांग ना, तुला तू ऑर्डर करणार. ऍड्रेस नंबर सांग. आपल्या होमचा नंबर नाही माहित? होमचा नंबर ऍड्रेस नंबर. तू केस वरती कर बरं, मी जशी करून दिलं तू तशी वरती कर. चल, मी वरती करून दिलं तू केस. मस्त. काय काय
तुला पप्पाला मिस नाही होत का किती दादा होतात. होते किती शारा होते एवढं शारा होते मला पण मिस होते पप्पा आज पप्पा घरी नाही तर एक दिवस नसते तुला एवढं सांग. मला एवढं नाही होत तुझ्यासारखंच होते मोठं वालं माहिती का त्यात आज तुला मी किटोला घरी आहे आम्ही दोघ जण घरी असतो मम्मी काल हॉस्पिटल मध्ये होती चटका बघच लागलाय मला बघ दिसत कुठं लागला बघ बरं चटका तूच बघ काल बोलला होता ना मम्मी कुठं चटका लागला बघ तू कुठं लागला इकडे दोन पाईप वेगळं लागत असं. इथं नाही लागला हे बघ ते बघ इथं लागला हे बघ कसं लागला चटका हे का हे काय हे बघ हे काय एस ला का थोडं झालं डायरेक्ट बघ स्पायडरमॅन उलटा उभा टॅनेट ओय काय झालं? काय झालं स्पायडरमॅनला उलटा उभा केला त्याला. काय रे असं केलं तू मारतो पण ओढतून मी आता ओढतो आपल्या घरातला पसारा टाइम झालेला आहे 5 वाजले नंतर 8 वाजता पाणी येते काही समजत नाही काय करावं काय नाही करावं म्हणजे अर्धा तास पाणी येतं त्यात प्यायचं पाणी भरावं आपल्याच काही नाही नळ चालू करून दिलं तर भरता येते 2-3 महिने आम्हाला असं टेन्शन राहते पाण्याचं तोपर्यंत मी आवडते आमचा पसारा आमचा किटू जाताना बघा कसा केलेला आहे त्याचे पप्पा असले की मदत करू लागते तर मग सगळा पसारा उचलते झाडू नाही मारू देत मी द्यायला कारण झाडू मारणं मला आवडत नाही मी फक्त ते रेच उचलावते खालचे जे पडलेले कारण मला ते वापू देत नाही त्याच्यामुळे बेडशीट एकदम आज मी धुवून काढले मम्मीने टाकले वाटतं वरती कांदे बघा आमचे किट्टू तो काय करतो किट्ट्याला एकट्याला बोर होत वाटते कोको कर जायचं पिलू कोको कोल जायचं तुला मग का कुठं जायचं घरातले काम करायचे तुला चल तू बोलला ना मी आता सगळे काम करणार आहे मम्मीला काम करू लागणार चल आता तू तर बोलला ना आता पप्पाचे काम मला करावं लागन हा पप्पाच्या ताटामध्ये मला जेवावं लागन चल भांडे घासू लाग मग चल आता मम्मीचे पण काम कर चल नाही स्पायडरमॅन कुठे रे काय आईन तुला घेऊन दिला स्पायडरमॅन काल दिवसभर त्याला हातपाय बांधून दिवसभर खेळत त्याच्यासोबतच कसं घर बनवतो तू तुझं घर बनव मी माझं काम करते चालले मी बाय बाय एरोप्लेन बाय बाय एरोप्लेन बाय एरोप्लेन चल पुढे पण मोठी ये ना मग पिंपलच्या मागे का लागलाय काय मी हे बघ ती गेली पिलू हे बघ हे बघ इथं गेली ती हे काय हे बघ नाही बघ तू बघ स्पायडरमॅन दाखवतो स्पायडरमॅन कुठे पडलाय चल किटू दादा तू एक काम कर ना पप्पाने तर हे उचलू लाग ना मला आज तुझे बास्केट मध्ये टाकून दे ना पिलू सगळं खेळ पप्पा कसं मला सगळं सामान उचलून देतो कुठे तो स्पायडरमॅन ते स्पायडरमॅनचं जेड लागलेलं आहे ना पडलेला आहे. हे बघा स्पायडरमॅन आईन घेतलेलं त्याला आला तुम्हाला ना आणि कोकोला पण घेऊन दिलेलं आहे ना असं बरं ते जाऊ दे मला काम आहे किती झाली एवढं माझं काम मी कम्प्लीट करते नंतर क्लिप घेते मस्त पाणी आल्यावर काही सुधरत नाही मग मला केक दे मला. आता आमच्या किटो मला मदत करणार केक कोण आणलाय कालचं केक कधी आणला केक आईच्या बर्थडेला आईचा बर्थडे कधी झालाय त्याला जमाना झाला जमाना हा ते मावशीला आणला होता केक तो कुठे कोणत्या मावशीने छोटा मावशीला तो स- केक हा ते द्यायला फेकून पिलू तू खाल्लाच नाही खराब झाला तर तो मग मावशीने आणला तर बघ कसं लक्षात राहतोय ते छोटावाला केक आणला होता ना बट चला काम कम्प्लीट नंतर क्लिप चलो गाईस तर मी बोलून गेले सकाळी की किट्टूचे पप्पा बस झाले एक दिवस तर नाही दिसत डोळ्यासमोर पण समजतंय की कोणी घरी नसले किट्टूचे पप्पा तर कसं होतंय असं बोर झाल्यासारखं होते मग वाटते मला आणि किट्टूचे पप्पा बाहेर गेले मी आताच कॉल केला त्याला बोलले रागात गेले नाश्ता नाही केला आणि रागानंच गेले मी आता नाही बोलणार याच्या नंतर मी नाश्ता करायच्या वेळेस जे तसं बोलत नाही मी जेवण करायच्या टायमाला पण आजच माझ्याकडून गलती आली की आम्हाला बोलते लाईट चालू असतात त्याच्यामुळे मी बोलले की लाईट बंद करा लाईट कसं काय बंद केलं त्यानं पोहे तसेच ठेवले आणि तसेच गेले ते खाल्ले पोहे पण नव्हते खाल्ले आत्ता त्यानं जेवण केलं डायरेक्ट 3-4 वाजता जेवण केलं डायरेक्ट माझ्यामुळं असं झालं आता नाही कारण मी गलती आणि मला खूप सारं मिस होते ते नाही घरी ते गाईस तुम्हाला माहिती आहे का आमचं किटूला काहीच
खोटं कधीच बोलू शकत नाही, बघितलं का? कशा डोळे सुद्धा तुझे? कशा सुचले तुझे? फोननी कोणी सुचले? बापरे, तिथपर्यंत डोळ्याच्या पापासून आले खालून अरे अंडा देवा. सट्टा. हा तर आता बरोबर 1 वाजलाय आणि मी घरी पोहोचलोय. तर बघूया आता दरवाजा वाजवतो, पहिले कोण खोलतं ते. याला बरंच का, कारण फोन नाही काही नाही, बर फोन तर लावायचा ना. 1 वाजला ना. त्याला म्हणलं तर मामा येणार म्हणून पॅन्ट घातली. आतापर्यंत बोंगडाच होता ते. काय रे किट्ट्या? मामा येणार आहे, बबी मामा प्रीत मामा पटकन पॅन्ट घाल, त्याच्यामुळे पॅन्ट घातली. आतापर्यंत वाट पाहू तुमची ते बरं मामा येणार आहे. चल जेवायला दे वाढून. लय भाषण देते बालकनी कोण ते, कोणाला कळत नाही काही नाही, भाषण देत राहते. ते द्या. एवढं कांद्याची ट्रॉली नका घेऊ. 1 वाजता जेवते आमचे साहेब. बापा, मी आठवणच काढतो तुमची म्हणून एवढं त्याच्यामुळे शिकायला. तेवढं शिकायचं. हा इथं आल्यावर मला डायरेक्ट शिकायला लागल्या. म्हणजे बघ कुठून दुसरीकडून मला शिकायचं असते. बापरे, काय टसले मला खाली. म्हणजे विचार घरी पोचला का नाही, बाटली त्यापेक्षा दुसऱ्यांची माया जास्त आहे असं. कोणाची माय? पण दुसरेच आठवण काढत असताना विशाल घरी पोचला का नाही काय. मग मला वाटतं बबली जाईन ती आठवण काढत असत भाऊ घरी पोहोचले का नाही. हा बरोबर, बहिणीची वेगळी माया असती, बायकोची काय बायकोची माया वरवर नसती का? असते, वरवर. हाव का? बरोबर वरवर. बरोबर असती का? सॉरी, मी तुम्हाला सकाळी काम सांगितल्याबद्दल आणि तुम्ही बिना नाश्त्याचे गेल्याबद्दल. हा? मला कसं तरी वाटत होतं माहिती का, मी जेवणारच नव्हते आज, पण बाळासाठी जेवले. तुम्हाला माहिती आहे ना, हा. मी पहिले बाळ नव्हतं तर जेवतच नव्हते. कशी एक रुसले जर तर जेवत नव्हते अजिबात. रुचवण्यामध्येच आता बाळामुळे खाणं चालू आहे ना, पण मी ना बनवण्यामध्ये 1-1.5 तास जातो. अजिबात खाल्लं नसतं मी, अजिबात. मला लय भूक लागलेली, कारण की नाही काहीच नाही खाल्लेलं. बाहेरचं आवडत पण नाही, त्याच्यामुळे नाही का घरी येऊन जेवण करतोय. मला वाटलं माझ्या दोघं पण बायकोच्या इकडेच हाताचं येणार आहे खाऊ. बिर्याणी, हे दादा आणि तुम्ही. बायकोच्या हाताचं खाऊ, आणि दादाने तिकडेच खाल्ली बिर्याणी. दादाला मी इथूनच पॅक करून दिली होती, ते बरं म्हणे झालं. तिथे येणार आहे. त्यांना परत इकडे यायचं, परत तिकडे जायचं. डबल 2 चक्र झाले असते त्याच्यामुळे. कशी चालली मग? एकदम तिखट, एकदम तिखटच बनवली. एकदम झणझणीत. मी झणझणीत नाही त्याच्यामुळे. डबल आणू? लय बरं, तिखट. आरामात जेवा. बरं चला, आता हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब. प्रेम द्या खरंच मम्मीला. खरंच मम्मीला. किटू आला असता पडत नाही तर. आता गुड नाईट, टेक केअर. आता काही झोपत नाही ना मी लवकर. आता जेवण राहिलेलं आहे अजून सगळे जागी, फक्त पप्पा झोपलेले अजून. तरी पण 10-15 मिनिटं लागणार आम्हाला, 15-20 मिनिटं झोपायला, आहे की नाही हो? रोजचा टायमिंग झाला ना ते. कोको जोपर्यंत रिपेअर नाही होत ना, चांगला नाही होत, तोपर्यंत आमचा झोपायला टायमिंग 2-1 काल 3. 3 वाजले, 1, परवा 2, दिवशी 3. 3 वाजले होते. रोज आमचा आणि टाइम असतो. ताईला ते अजिबात झोप नाही झाली 4-5 दिवस. त्याला झोपच नाही झाली, 2-3 दिवसापासून जागीच येते.